दिव्या आपल्या सासूबाई शारदाताईंना म्हणाली, आज जेवणात काय बनवू? शारदाताई हसत म्हणाल्या, तू तर असे विचारतेस जणू काही रोज मला विचारूनच बनवतेस. दिव्या चिडून म्हणाली, जेव्हा बाबा भाजी आणायला बाजारात जातात तेव्हा तर भरपूर बाजार आणतात, त्यामुळे मी नेहमी तुम्हाला विचारूनच जेवण बनवते. आणि जेव्हा तुम्ही भाजी आणता तेव्हा एकच भाजी घेऊन येता, मग काय विचारायचं? शारदाताईंनी थोड्या रागात म्हणाल्या, तुझं तोंड तर कात्रीसारखं चालतंय. कसं उलट उत्तर देतेस? माहेरच्या लोकांनी जे संस्कार केले आहेत तसंच इथेही दाखवशील का? ना जेवण बनवता येतं ना काम करता येतं, फक्त वाद घालायला येतो तेवढा, असं शारदाताईंनी बडबडून सांगितलं. दिव्या शांतपणे उत्तरली, आई, माझ्या संस्काराबद्दल बोलू नका. मला तुमच्याशी वाद नाही घालायचा. जर तुम्हाला काही सांगायचंच असेल तर सांगा. मला भरपूर कामं पडलेली आहेत. मुलं शाळेतून परत येत असतील. असं म्हणून दिव्या स्वयंपाकघरात गेली. दिव्या व प्रशांतच्या लग्नाला एवढी वर्षे झाली, पण आधी दिव्याने या 10 वर्षात कधीही तोंडातून शब्द काढले नव्हते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सासू सासरे, दीर, नणंद, नवरा आणि मुलांच्या सेवेत तल्लीन असायची. दिव्याच्या दीराचं गेल्या वर्षीच लग्न झालं. जाऊबाई इतकी हट्टी निघाली की एका वर्षातच शारदाताईला कंटाळून ती वेगळं राहू लागली. अगदी तरीही शारदाताईंना दिव्या आजही वाईटच वाटत होती. शारदाताई म्हणत होत्या, छोटी सुनबाई शिकलेली आणि सवरलेली आहे, नोकरी करते म्हणून ती निघून गेली. त्या कधीच तिला वाईट बोलत नव्हत्या, कारण ती दिव्यापेक्षा जास्त हुंडा घेऊन आली होती. तिचे वडील, मोठा भाऊ, छोटा भाऊ हे सर्व सरकारी अधिकारी होते आणि नेहमी भरपूर सामान शारदाताईंना देऊन जात असत. त्यामुळे त्यांचं तोंड बंद ठेवायला पुरेसं होतं. आणि जाताना ते नेहमी सांगत, शारदाताई, आम्ही आमच्या मुलीला खूप प्रेमाने वाढवलं आहे. तिला घरकाम येत नाही, पण तुम्ही सांगितल्यास घरात एक नोकर ठेवू. छोटी सुनबाई खूप उलट उत्तरं देत होती, पण आजपर्यंत शारदाताईंचं तिला एक शब्द बोलण्याचंही धाडस झालं नव्हतं, कारण वस्तू आणि पैशासाठी त्या सगळं ऐकून घ्यायला तयार होत्या. आणि दुसरीकडे दिव्या गरीब कुटुंबातून आलेली होती. तिचे वडील शेतकरी होते आणि एक भाऊ होता जो बेरोजगार होता. यामुळेच दिव्याला नेहमी टोमणे ऐकावे लागत होते. प्रेमाने लग्न करून सासरी आल्यावर प्रशांतने तिला स्पष्ट सांगितलं होतं, माझा छोटा भाऊ आणि बहीण आजपासून आपल्या मुलांप्रमाणे आहेत. त्यांच्या लग्नापर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या आपल्याला पूर्ण कराव्या लागणार आहेत. आणि दिव्या खरंच प्रशांतच्या शब्दावर खरी उतरली होती. आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रेम तिने आपल्या दिराला आणि नंदेला दिले. तिच्या मुलीचा 6 वर्षांनी जन्म झाला, कारण प्रशांतला वाटत होतं की लवकर मूल झालं तर दिव्या माझ्या भावावर आणि बहिणीवर दुर्लक्ष करेल. आणि त्याच प्रेमामुळे दिव्या शारदाताईंचं बोलणं सहन करत होती. 1 वर्षापूर्वी नणंद अर्पिताचं लग्न झालं होतं आणि आता दिव्या उलट उत्तर देऊ लागली होती. आता तिच्या शरीराला आणि मनालाही आराम हवा होता. प्रत्येक वेळी सहन करत राहणं ह्या विचाराने ती आता थकली होती. दिव्याला एक गोष्ट समजली होती, तुम्ही जेवढा अन्याय सहन कराल लोक तेवढाच तुमच्यावर अन्याय करतील. ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी बोलाल त्या दिवशी तुमच्यावर होणारा अन्याय कमी होईल. दिव्या जेवण बनवत होती तेव्हा शारदाताई म्हणाल्या, ऐकायला येतं का नाही? किती वेळ झाला बेल वाजत आहे. बहिरी झाली आहेस का? तुला दिसत नाही का मी पूजा करत आहे? एवढा बोलून शारदाताई जप करू लागल्या. दिव्याने धावा घेऊन दरवाजा उघडला. पाहते तर काय, समोर अर्पिता होती. अर्पिताला पाहून दिव्या आश्चर्यचकित होऊन म्हणाली, अर्पिताताई, तुम्ही यावेळी? सगळं व्यवस्थित तर आहे ना? अर्पिता रागाने म्हणाली, अहो वहिनी, घरात तरी येऊ द्या, का दारातच सगळं विचारणार आहात? आपल्या मुलीचा आवाज ऐकून शारदाताई पूजा मध्ये सोडून बाहेर आल्या आणि म्हणाल्या, अर्पिता, सगळं ठीक तर आहे ना? तू एकटीच आली आहे. जावई बापू पण बरोबर आहेत का? तेव्हा अर्पिता म्हणाली, आई, सगळं संपलं. तुझ्या मुलीला तिच्या सासूबाईंनी आणि नवऱ्यानी संधी पाहून घरातून बाहेर काढलं आणि म्हणाले, जा तुझ्या माहेरी. इथून पुढे कधीही आम्हाला तुझं अपशकुनी तोंड दाखवू नकोस. शारदाताई रागाने म्हणाला,
एवढं धाडस त्या लोकांचं? मला तर पहिलाच माहीत होतं ती लोक अशीच आहेत. पण हे प्रशांतचे बाबा काही ऐकायलाच तयार नव्हते. ते म्हणायचे ते खूप चांगले लोक आहेत. तू नको रडूस, येऊ दे प्रशांतच्या बाबाला, मग बघतेच मी या लोकांना. दिव्या शांतपणे म्हणाली, आई, कोणताही निर्णय घेण्याआधी अर्पिता त्यांना विचारा की नेमकं काय झालं. ताई, बोला ना, काय झालं? भाऊजी तर खूपच समजूतदार आणि साध्या स्वभावाचे आहेत. मला नाही वाटत की विनाकारण ते तुमच्याबरोबर असं वागतील. शारदाताई संतापून म्हणाल्या, हो, तुला तर माझे मुलीचेच चुकीचे वाटणार. जेव्हापासून आली आहेस आम्हा मायलेकींच्या मागे पडली आहेस. आई, मी तुमच्याशी नाही, मी अर्पिताताईंशी बोलत आहे. त्यामुळे चांगले हेच होईल की तुम्ही थोडा वेळ गप्प बसा. सांगा अर्पिताताई, नेमकं काय झालं? अर्पिता रडत म्हणाली, वहिनी, माझी काहीही चूक नाही. तुम्हीच सांगा, किटी पार्टीत गेले तर काय होतंय? त्यात एवढं काय वाईट आहे का? आता तर सगळ्या लेडीजच किटी पार्टीत जातात. मी फक्त तेवढंच म्हणाले की मी किटी पार्टीला जात आहे. आईचे जेवण कामवाली बनवेल आणि काही गरज पडली तर मला सांगा. एवढ्यावरून तुमच्या भाऊजीने मला ओरडणं सुरू केलं. मला म्हणाले, तुला दिसत नाही का आईची तब्येत किती खराब आहे? तुझं असं रोज रोज बाहेर जाऊन पैसे खर्च करणं मला नाही आवडत. आता वहिनी, तुम्हीच सांगा, त्याची आई तर नेहमीच आजारी असते, मग मी का माझं आयुष्य जगायचं सोडून देऊ? मला म्हणतात, जेव्हापासून तू लग्न करून या घरात आली आहेस कामवालीचा खर्च आणि तुझा खर्च खूपच वाढला आहे. मला माझ्या छोट्या बहिणीचं देखील लग्न करायचं आहे. सगळ्या गोष्टीसाठी एवढा पैसा माझ्याजवळ तर नाही. मग वहिनी, मला पण राग आला. मी म्हणाले, भिकाऱ्याच्या घरी लग्न झालं आहे माझं तर नशीबच फुटकं निघालं. एक आजारी बाई आणि एक अविवाहित नणंद यांच्यामध्ये मी अडकून गेली आहे. मी अशीच राहणार. मी स्वतः नोकरी करेल, पण मी माझी आवड सोडून नाही देणार. फक्त एवढ्या गोष्टीवरून मला त्यांनी एवढं ऐकवलं आणि घरातून बाहेर काढलं. नोकरी करायची असेल तर तुझ्या माहेरी जाऊन कर. तुला तर आईची सेवा करावीच लागेल असं ते म्हणाले. म्हणून मी तडक तिथून निघून आले. आता मी त्या घरी कधीच जाणार नाही. वहिनी, तिथं माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही. दिव्या अर्पिताचं सगळं बोलणं ऐकून घेत होती आणि तिच्या डोळ्यातलं पाणी पुसून म्हणाली, असं नाही ताई की तुमच्यावर कोणी प्रेम करत नाही. ते घर तुमचं देखील आहे. शारदाताई ओरडून म्हणाल्या, तू हे काय बोलत आहेस? एकतर ती एवढी टेन्शनमध्ये आहे आणि तू तर तिलाच चुकीची म्हणत आहेस. हे संस्कार केले आहेत का तुझ्या आईवडिलांनी की आपल्या नंदेला उलट उत्तर द्यायचं? आई, तुम्ही पुन्हा पुन्हा का माझ्या माहेरला आणि माझ्या संस्काराला मध्ये घेऊन येता? आणि तुम्ही संस्काराबद्दल बोलूच नका. हे तुमचेच संस्कार आहेत. त्यामुळे आज अर्पिताताई आपला संसार सोडून माहेरी आले आहेत. जर तुम्ही त्यांच्यावर चांगले संस्कार केले असते तर चांगलं आणि वाईट हे त्यांना ओळखता आलं असतं. अर्पिताताईंना मी कधीच माझी नणंद नाही मानलं. मी त्यांना कायम माझी मुलगी समजली आहे. जेव्हा मी या घरामध्ये आली होती तेव्हा अर्पिताताई फक्त 12 वर्षाच्या होत्या. मी तुमच्या मुलाला म्हटलं होतं की हे अर्पिताताई माझ्यापेक्षा किती छोट्या आहेत. तेव्हा तुमचा मुलगा म्हणाला, अर्पिता ही माझ्या मुलीप्रमाणे आहे. तिच्या डोळ्यामध्ये कधीच पाणी येऊन देऊ नकोस. आणि मीही असंच केलं. अर्पिताताई, मी काही चुकीचे बोलत आहे का? तुम्हाला माहीत आहे ना, जेव्हा मी लग्न करून या घरामध्ये आली होती तेव्हा तुमच्या भावाने मला स्पष्ट सांगितलं होतं, तुझ्या फालतू खर्चासाठी मी एकही पैसा देणार नाही. माझ्यावर 2 मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, माझा छोटा भाऊ आणि बहीण. बाबा नेहमी आजारी असतात आणि या घरचा सगळा खर्च माझ्या छोट्या नोकरीवर आहे. तुम्हा लोकांच्या काळजीमुळे आम्ही मुलाबद्दल विचारही केला नाही. पण रोज रोज आईंचे टोमणे वांजोटीच राहणार आहे ती. तिच्यामध्ये काहीतरी कमी आहे, त्यामुळेच तिला मूल होत नाही. आमचं तर नशीबच फुटकं आहे जी असली सून आम्हाला मिळाली. आई रोज असं म्हणत होत्या. तेव्हा माझ्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली. तेव्हा मी तुमच्या दादाला म्हटलं की हा समाज मला जगू देत नाही. आपल्याला एक मूल व्हायलाच हवं. तुमच्या भावाकडे आणि बहिणीकडे बिलकुल दुर्लक्ष होणार नाही. तेव्हा कुठे पिहूचा जन्म झाला. दिवसभर आईचे टोमणे आणि घरातल्या कामात व्यस्त राहत होते. आठवतही नाही की आम्ही कधी बाहेर फिरायलाही गेलो असेल. मन मारून मी राहत होते.
जर मी तुमच्याप्रमाणे घर सोडून गेले असते तर आज या घराची स्थिती जी आहे ती अशी राहिली असती का? अर्पिताताई, तुम्हाला चांगले माहीत आहे मी कधी तुम्हाला चुकीचे सांगितले आहे का? माझ्या प्रेमात कधी कमी होती का? तुम्ही उलट खूप नशीबवान आहात की भाऊजींच्या रूपात तुम्हाला खूप समजूतदार आणि प्रेम करणारा नवरा मिळाला आहे. तुम्ही भांडण करून आला आहात, पण तिथे भाऊजींची काय अवस्था झाली आहे हे माहीत आहे का तुम्हाला? तुम्ही घरातून बाहेर पडताच पळत तुमच्या पाठीमागे आले होते ते, पण तोपर्यंत तुम्ही गाडीत बसून आला होतात. ते सांगत होते, वहिनी, कदाचित अर्पिता तुमच्या जवळ आली असेल. खूप रागात आहे. तिला काही विचारू नका. ती खूप टेन्शनमध्ये आहे. चूक तर माझीच आहे. माझ्या बायकोच्या छोट्या छोट्या इच्छा देखील मी पूर्ण करू शकत नाही. मी खूपच असफल माणूस आहे. आईला जेवायला घालून आणि औषध देऊन मी अर्पिताला घ्यायला लगेच येतो. अर्पिता म्हणाली, काय वहिनी, तुम्ही खरंच बोलत आहात? ते माझ्याबद्दल काहीच वाईट बोलले नाही. माझी काहीच चूक सांगितली नाही त्यांनी. मग तुम्ही सांगायला उशीर का केलात? तेव्हा दिव्या म्हणाली, मला फक्त तुम्हाला समजून सांगायचं होतं की नातं तोडणं खूप सोपं असतं, पण त्यांना सांभाळून ठेवणं हे खूप अवघड असतं. मग आता तुम्हीच तुमचा निर्णय घ्या. तुमचं सामान खोलीमध्ये ठेवू का? आरामात येथेच राहा, किटी पार्टी करा. तेव्हा अर्पिता म्हणाली, वहिनी, मला का लाजवत आहात तुम्ही? मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मी पण किती मूर्ख होते. माझ्या नवऱ्याला मी समजू शकले नाही. तुम्ही नसता तर कदाचित आज मी माझ्या घमंडामुळे माझं सगळ्यात अनमोल असं नातं गमावलं असतं. थँक्यू सो मच वहिनी. तुम्ही या जगातील सर्वात बेस्ट वहिनी आहात. मी आता कोणतीही चूक करणार नाही. तुमच्याप्रमाणे मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करेल. तेव्हा दिव्या म्हणाली, ते पहा, गेटवर उभे राहून भाऊजी तुम्हाला कसं पाहत आहेत. अर्पिता लाजली. तोपर्यंत प्रशांत आणि त्याचे वडील देखील आले. प्रशांतचे वडील म्हणाले, शारदा, हे काय चाललं होतं? जावई बापू आले आणि पटकन निघून गेले. तेव्हा शारदाताई म्हणाल्या, काही नाती आज अजून घट्ट झाली आहेत. कोणाच्या तरी संस्काराने आज एकाचं घर तुटण्यापासून वाचवलं आहे. शारदाताईने आज दिव्याला पूर्णपणे स्वीकारलं होतं. दोघीही सासू सुना एकमेकाच्या गळ्यात पडून आपल्या नात्याला प्रेमाने घट्ट करत होत्या. शेवटी त्यांच्या तोंडून फक्त एवढंच निघालं, हे देवा, माझ्या सुनेसारखी सून सर्वांना मिळू दे. दिव्याने आपल्या सासूबाईंना निरखून पाहिलं. ज्या प्रेमासाठी ती कितीतरी वर्षापासून व्याकुळ होती, आज ते तिच्या पदरात पडलं होतं. दिव्याने अशक्य गोष्ट शक्य केली होती. आज दिव्या खूप खुश होती. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंटमध्ये जरूर सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.